आत्ता या वेळेला थोडक्यात माझा परिचय राहून गेला आणि मी परिचय करून देतो. आणि योग थेरपी काय आहे, योगासनं आणि इतर व्यायाम याच्यामध्ये काय फरक आहे, त्याचप्रमाणे प्राणायाम म्हणजे काय आणि प्राणायामासंबंधी आपण काही संकल्पना जाणून घेऊया. थोडक्यात मी माझा परिचय करून देत आहे. आता प्राध्यापक युकेआरने चांगल्या प्रकारे मड थेरपीवर चांगला अभ्यासपूर्ण त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. असंच माझं व्याख्यान तुम्ही गोड करून घ्यावं ही विनंती. मी योगाचार्य अशोक पाटील. याला कारण असं आहे की योगाचार्य काय व तुम्ही कसं काय तुमचं योगाचारी संबंध, योगाचार्य वगैरे वगैरे. मी जवळजवळ 45 वर्षापासून सातत्यानं योग साधना करत आलो आहे. फार कमी वेळेला त्याचा खंड पडलेला आहे. घरात मृत्यू, इतर काही घटना, लग्न, मुलांचं वगैरे अशा वेळेलाच फक्त खंड पडलेला आहे. आणि हे सातत्य मी जपलं आणि त्याचे बेनिफिट जे आहे ते मला मिळालेले आहे. आता मी आफ्टर रिटायरमेंट, मी मुख्याध्यापक होतो शाळेमध्ये. रिटायरमेंटनंतर आम्ही म्हणजे त्यात मला साक्षीदार आयरे सरही आहेत. आम्ही 3 वर्षाची पदवी मुक्त विद्यापीठामध्ये पत्रकारितेची घेतली. त्यानंतर योगाचा डिप्लोमा केला. त्यानंतर MA योगशास्त्र फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आणि हे रिटायरमेंटनंतर सगळं जपलेलं आहे. आणि त्यामुळे आणि लोकांनी योगाचार्य असं म्हटलेलं आहे, म्हणून मी योगाचार्य असं प्रथमतः मी नमूद करत आहे. बरेचसे क्लास घेतलेले आहेत, वर्ग घेतलेला आहे, शिबिरं घेतलेले आहे. गेल्या 2022मध्ये नाशिकमध्ये अखिल महाराष्ट्राचं योग संमेलन झालेलं होतं. त्याचा मी अध्यक्ष होतो. हा एक थोडासा वेगळा भाग आहे, पण योग हा माझ्या जीवनामध्ये श्वासासारखा राहिलेला आहे, म्हणून मी योगाचार्य. तर मित्रहो, मागच्या वेळेला आपण जाणून घेतलं होतं की योगाचा इतिहास काय आहे, योग म्हणजे काय, यासंबंधी जाणून घेतलेलं होतं. त्यासंबंधी काही मार्गदर्शन मी केलेलं होतं. आत्ता की योग थेरपी म्हणून त्याचा आता आपण मी विचार करणार आहे आणि प्राणायामाची थेरपी म्हणूनही विचार करणार आहे. योगाची 8 अंग काय आहेत हे आपण जाणून घेतलं आहे. प्रत्येक अंगासंबंधी आपण त्यावेळेला विवेचन मांडलेलं आहे. आत्ता फक्त मी योगासना आणि योगिक थेरपी आणि प्राणायामाचा उपयोग, प्राणायाम संकल्पना हे आपल्या समोर मी मांडत आहे. मित्र, आपण पतंजली मुनींनी अशी व्याख्या केली आहे, स्थिर सुखम आसनम. आता स्थिर सुखम आसन याच्या बाबतीत मी एक लेखही लिहिलेला होता. अशी अपेक्षा असते की एखादं आसन 3 तास जर आपल्याला करता आलं तर त्याला आसनजय असं म्हणतात. आता तुम्ही बघा, शीर्षासन 3 तास करता येईल का, वृश्चिकासन 3 तास करता येईल का, किंवा इतर अवघड 3 तास करता येईल का. मग इथं पतंजली मुनींना काय अपेक्षित आहे, कोणती आसनं असणं अपेक्षित आहेत, तर त्यांना ध्यानासाठी, प्राणायामासाठी जी सुखकारक आसनं आहेत ती अपेक्षित आहेत. मग त्याला स्थिर सुखम आसनं म्हटलं हे योग्य आहे. त्यांना तेच अपेक्षित आहे. तर आपण करतो ती जी आहे कसरत आसनं किंवा सर्कस आसनं किंवा ॲक्रोबॅटसारखी आसनं करतो, तीही अपेक्षित आहे. त्याचाही परिणाम हा होतच असतो. तर ज्याला जसं भावेल तशा प्रकारची आसनं, तशा प्रकारची योगसाधना करावी ही अपेक्षित आहे. आता योग जे आहे हे जे योगशास्त्र जे आहे हे आपल्या परंपरेमध्ये फार जुन्या काळापासून आहे. जवळजवळ इसवी पूर्व 200 वर्षापूर्वी योगशास्त्र म्हणजे वेदांमध्येही त्याचा उल्लेख आलेला आहे. इतर आपले जे ग्रंथ आहेत जुन्या काळचे त्याच्यामध्ये षड्दर्शनही आलेली आहेत. हे भारतानं जगाला दिलेली एक अशी अनमोल देणगी आहे, अनमोल ठेवा आहे. म्हणून योगशास्त्राचं महत्त्व अलीकडे खूप वाढलेलं आहे.
2015मध्ये आपले भारताचे पंतप्रधान जे आहे त्यांनी युनोमध्ये योगासंबंधी निवेदन मांडलं, माहिती दिली आणि जवळजवळ 170 देशांनी योग हा स्वीकारला. आणि म्हणून त्या दिवसापासून म्हणजे 21 जूनपासून हा योग दिन मानला जात आहे. आणि त्याचमुळे तेव्हापासून योगाला एक प्रकारे अवेअरनेस आले जगामध्ये. मग योग हे शास्त्र आहे, याच्यात अनेक प्रकारचे परिणाम योगशाळांमध्ये, वैज्ञानिक शाळांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये याच्या संबंधी अनेक प्रयोग करण्यात आलेले. विशेषतः आपल्याला लोणावळ्यांनी स्वामी लोणावळ्याची जी प्रयोगशाळा आहे स्वामी कोयलानंद यांनी स्थापन केलेली आहे. मग याच्यामध्ये नेती, नवली, त्याचप्रमाणे शुद्धिक्रिया आणि एक दाब, ऋण आणि धनदाब याच्यावर प्रयोग केलेले आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम हे मिळालेले. मग एक योगाला एक वैज्ञानिक आधार आहे, योग एक शास्त्र आहे आणि मग या शास्त्राचा पुढे आपण थेरपी म्हणून वापर करायला. योगाचं ध्येय जे आहे हे मोक्ष आहे, साक्षात्कार आहे असं गृहीत धरलं तरी मग त्याच्यामध्ये योगासनं जी आहेत ही कशा प्रकारे आपल्या अगदी षटचक्रासंबंधी थोडंसं बोलेल मी नंतर. षटचक्रांवरती कशा प्रकारे परिणाम करतं, त्या प्रकारची आसनं ही परिणामकारक साधत असतात. त्याच्या चक्रांवरती त्याचा परिणाम होत असतो. अशा रीतीनं काही योगासनंही आहे, त्याचा उल्लेख पुढे करणारच आहे. असं जरी धरलं म्हणजे मोक्षप्राप्ती आहे, कैवल्यप्राप्ती आहे, साक्षात्कार आहे, योगाचं ध्येय आहे, हे आहे. आणि पण अलीकडे योग ही एक थेरपी म्हणून मान्यता पावलेली आहे. योग ही एक चिकित्सा पद्धतीसुद्धा मान्यता पावली. आता ही चिकित्सा पद्धती ही बाय प्रॉडक्ट आहे, म्हणजे योगाचं ध्येय चिकित्सा म्हणून निर्माण झालेलं आहे असं नाही. पण पुढे योगामध्ये उत्क्रांती होत गेली, जसं गरुडसंहिता, हठयोगामध्ये इथं मात्र थेरपी म्हणूनही त्यांचं योगाचा वापर केलेला आहे. हे बाय प्रॉडक्ट आहे, म्हणजे योगाची निर्मिती तुमच्या चिकित्सेसाठी निर्माण झालेली नाही. ते जे आहे मोक्ष, साक्षात्कार, कैवल्य याच्यासाठी योगाची निर्मिती झालेली आहे. पण त्याच्यातून स्वास्थ्य, चिकित्सा हे बाय प्रॉडक्ट आहे. तर ह्यासाठी योगाची निर्मिती झालेली आहे. मग योगिक थेरपी म्हणून आपल्याला काय याचा वापर करता येईल याचा आपण विचार करूया. तर आपण जर आरोग्यासंबंधी WHO म्हणजे जागतिक जी हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशननी योगाची व्याख्या काय केलेली ते पाहूया. योगाची व्याख्या अशी आहे, आपलं आरोग्य जे आहे हे आरोग्य जसं शारीरिक स्तरावरती आहे, मानसिक स्तरावरती आहे, भावनिक स्तरावरती आहे, बौद्धिक स्तरावरती आहे, सामाजिक स्तरावरती आणि त्याच्याही पलीकडे आध्यात्मिक स्तरावरती, स्पिरिच्युअल रित्या म्हणजे आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा एक माणसाला आरोग्य हवं असतं. मग या सगळ्या स्तरावरती मनुष्याचं चांगलं स्वास्थ्य राहिलं त्याला आरोग्य म्हणायचं, अशी व्याख्या WHO जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. तर मग हे जे आहे अशा प्रकारचं स्वास्थ्य जे आहे हे आपल्याला योगातून मिळत असतं. त्याचे ते वेगवेगळे अंग आहेत, त्याचा वापर आपण पुढे करणारच आहोत. तर योग जे आहे हे शास्त्र आहे, विज्ञान आहे आणि ते विज्ञान आपल्याकडे परंपरेने चालत आलेलं आहे, सगळ्या जगाने स्वीकारलेलं आहे. सायन्स म्हणून त्याला एक विज्ञान म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. ते काही असं भाक्कड कथा वगैरे नाही आहे. तर योग एक शास्त्रीय आधार आहे त्याला. तर पहिल्या प्रथम 20 पूर्व 200 वर्षापूर्वी योगशास्त्र प्रचलित होतं, परंतु त्याचं श्रेय जे आहे त्याचं श्रेय पतंजली मुनींना जातं. कारण असं आहे की त्यांनी
जवळजवळ 195 सूत्रामध्ये सूत्ररूपाने ही त्याचे व्याख्या जी आहे ती सूत्ररूपाने त्याचा आशय जो आहे बसवलेला आहे, 4 पादामध्ये बसवलेला आहे. ती कोणती? समाधीपाद, नंतर साधनपाद, नंतर त्याच्यानंतर तिसरा जो पाद आहे तो पाद विभूतीपाद, आणि चौथा पाद जो आहे तो कैवल्यपाद आहे. तर अशा रीतीने त्यांनी 195, काही ठिकाणी 196 मानलेलं आहे. 195 सूत्रामध्ये योगशास्त्र हे बसवलेलं आहे, आणि एक एक सूत्र म्हणजे त्यांचा ग्रंथ होऊ शकतं असं, म्हणजे अलीकडे लोक त्याच्यावर एक एक सूत्रावर एक पुस्तक लिहितात, एक एक ग्रंथ लिहितात. एक मोठा आशय जो आहे त्या आशय सूत्रामध्ये मांडलेला आहे. पुढे काय झालं? मग पुढे अनेक योगी निर्माण झाले, साक्षात्कारी लोक निर्माण झाले, अनेक ऋषी मुनी त्यांनी मग योगाला आणखीन शाखा उपशाखा केल्या, आणि मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पद्धती ह्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. जसे जसे रिझल्ट मिळाले तसे आता हठयोगामध्ये वेगळे आहे, गिरंड संहितेमध्ये वेगळं आहे, त्या प्रकारे तिथं बसवलेले आहेत, त्या प्रकारे त्या क्रिया ह्या बसवलेल्या. तर अशा रीतीनं हे सगळं श्रेय जे आहे हे पतंजली मुनींना महर्षी पतंजलींना योगाचं श्रेय जातं आहे. योगशास्त्र म्हणून त्यांचे सूत्र जे आहे हे मान्यता पावलेली आहे योगशास्त्र म्हणून. मग पुढे पुढे अनेकांना ज्यांना जसं जसं भावलं, जसं जे प्रयोग यशस्वी झाले तशा प्रकारे हे शास्त्रही विकसित होत गेलं, मान्यता पावत गेलेलं आहे. तर आता आपण विचार करणार आहोत. मला वाटतं सगळे आहेत का? सगळी मंडळी आहे ना, सगळे विद्यार्थी म्हणून? ओके धन्यवाद. म्हणजे मला रिस्पॉन्स मिळतोय का नाही ते बघायचं होतं. वा धन्यवाद सर. तर माझं चार्जिंग संपत आलंय. एक तर योगशास्त्र म्हणून जगाला हे जगाने मान्य केलेलं आहे, आणि केवळ भारतामध्येच नाही तर जगामध्ये सुद्धा याच्यावरती योगशास्त्रावरती योगांगावरती प्रयोग हे होत आहेत, आणि चांगल्या प्रकारे सकारात्मक रिझल्टसुद्धा हे मिळत आहे. तर आता योगासनं ही का महत्त्वाची आहेत? आता आपण जी करतो ती जी आसनं आहे ही आसनं पतंजली मुनींची नाहीत, ती हठयोगातील आहेत, घेरंडे संहितेतील आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र प्रत्येक क्रिया ह्या उत्क्रांत होत जातात तशा प्रकारे आसनं ही उत्क्रांत होत गेलेली आहेत, आणि मग तथाकथित योग्यांनी ती योगशास्त्रामध्ये ॲड केलेली आहेत. आता ॲक्रोबॅट आहेत, आपण बघतोय सर्कसमधले आसनं, सर्कस आसनं काही म्हणतात त्यांना, पण ते स्पर्धेच्या दृष्टीने अपेक्षितच आहे. पण योगशास्त्रामध्ये फक्त ध्यानात्मक आसनं पतंजली मुनींना अपेक्षित आहे. मग ही जी आसनं ही उत्क्रांत आहे, शारीरिक पातळीवरती त्यांचा चांगला परिणाम होतो, हेही वास्तव आहे. तर आता मुद्दा असा आहे माझा की आसनं म्हणजे त्याला योगिक व्यायाम असं म्हणूया, आणि इतर व्यायाम याच्यामध्ये मूलतः काय फरक आहे हे जाणून घेऊया, आणि मग आपल्याला योगासनांचं महत्त्व काय आहे हे लक्षात येईल. आता हे जी आसनं जी आहेत हे बीइंग आहे, आणि इतर व्यायाम जो आहे तो डुईंग आहे, हे लक्षात घ्या. आसनांचा परिणाम जो आहे, योगिक व्यायाम हा शब्द वापरेल मी आता इथून पुढे. योगिक व्यायामाचा जो परिणाम जो आहे, मग त्याच्यात प्राणायाम, बंध, मुद्रा वगैरे वगैरे सगळे येतात त्याच्यात, म्हणून हा शब्द वापरतो आहे. नुसते योगासनं हा शब्द मी वापरणार नाही. आसनं जी आहेत किंवा योगिक व्यायाम जो आहे हा
आपल्या खोलवर शरीरावरती परिणाम करत असतो. आणि इतर व्यायाम जो आहे तो वरवर परिणाम करतो, मसल्सवर परिणाम करतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नलिका विरहित ग्रंथी आहे, त्यांचं जे काही स्राव पाझरता आहेत ते आपल्याला उपयोगीच असतात. मग त्या नलिका विरहित ग्रंथींवरती योगिक व्यायामाचा परिणाम होत असतो, सुपरिणाम होत असतो असं म्हणू. तशा प्रकारे इतर व्यायामाने होत नाही. हा वरवरचा व्यायाम असतो, मसल्सवरती परिणाम करतो असतो. योगिक व्यायाम हा खोलवरती परिणाम करत असतोय. नंतर आणखी लक्षात येईल तुमच्या, आपल्या धमन्या ज्या आहेत, ज्याला रक्तवाहिन्या म्हणूया किंवा रोहिणी, नीला वगैरे, हे जे रक्तवाहिन्या प्रकार मोडत आहेत किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं काही वेळेला, हाही प्रकार लक्षात. आणि मग खोलवर परिणाम होऊन आपल्या शरीरामध्ये काही विजायते द्रव्य असतात ते बाहेर टाकले जातात, त्वचेच्या मार्फत बाहेर टाकले जातात. म्हणून योगिक व्यायाम करणाऱ्याची त्वचासुद्धा वेगळी असते इतर व्यायाम करणाऱ्यांपेक्षा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसा रक्तवाहिन्यांवरती खोलवरती परिणाम इतर व्यायामावरती होत नाही. नंतर तुमच्या लक्षात येईल की इतर व्यायाम जे आहे, इतर पुनरावृत्ती आहे, वरवरचं आहे, वरवरती मसल्सवरती परिणाम होत असतो. पण इथं रिपिटिव्ह नाही, इथं रिपिटेशन नाही आहे. इतर 1 2 1 2 असं रिपिटेशन आहे, तसं इथं रिपिटेशन नाही. एका कृती केल्यानंतर आपण दुसऱ्या कृतीमध्ये जात असतो. इथं म्हणून त्याचा परिणाम जो आहे हा खोलवरती होत असतो. म्हणजे नलिका विरहित ग्रंथीपासून तर खोल रक्ताभिसरणापर्यंत इतर अवयवांवरती होत असतो. आणि इतर जे काही आपण व्यायाम करतो त्याचा खोलवरती परिणाम होत नाही, हे लक्षात घ्या. नंतर योगिक व्यायामाचा परिणाम जो आहे हा परिणाम श्वास प्रश्वासावरती होत असतो. श्वास घेणं सोडणं, याला श्वास प्रश्वास म्हणूया. म्हणजे खोलवर असा तो मानसिक परिणाम होत असतो, फुफ्फुसांवर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे हृदयावरती चांगला परिणाम हा होत असतो. इथं श्वसनक्रिया जी आहे आपली अनियंत्रित असते, इथं श्वसनावरती नियंत्रण आहे. श्वसन जे आहे हे अगदी लांबी वगैरे सारखीच असते, इथं मात्र रिपिटेशन होतं श्वासना, म्हणून त्याचा परिणाम हृदयावरती होतो, फुफ्फुसांवरती होतो, दम लागतो इतर व्यायामामध्ये. तसं योगिक व्यायामामध्ये दम लागत नाही. त्याचप्रमाणे रक्ताभिसरण चांगलं होत असतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण चांगलं साधत असतं. आणि इतर व्यायामामध्ये मसल्सवरती परिणाम होत असतो. मसल्सला एक टोनिसिटी येतं योगिक व्यायामामध्ये, ताण वाढतो मसल्स. इथं उलट मसल्स जे आहे हे मजबूत घट्ट होत असतात. आणि मग तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला थोडं म्हणजे असं की इतर व्यायामावर जर असं थोडंसं हे केलं म्हणजे बा इतर व्यायाम कमी किंवा इतर खेळ असं नाही. प्रत्येक शास्त्र ज्याच्या त्याच्या परीने महत्त्वाचंच आहे, हे आधी लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे वरवरच्या मांसपेशींवरती परिणाम होत असतो, तसा परिणाम हा खोलवरती परिणाम होत असतो, योगिक व्यायामाने होत असतो. योगिक व्यायामाचा परिणाम जो आहे आपल्या ज्या शरीरातील ग्रंथी आहे आपलं, त्याला आपण म्हणून संस्था आहे. म्हणजे रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, पुनरुत्पादन संस्था, मज्जा संस्था, या सगळ्या संस्थांवरती इष्ट परिणाम होत असतो. तिथं फक्त एकाच संस्थेवरती परिणाम होतो, वरवरचा परिणाम होत असतो. इथं सूक्ष्म शरीरावरती परिणाम असतो, खोलवर परिणाम हा होत असतो. आणि तिथं केवळ स्थूल शरीरावरती परिणाम होतो इतर व्यायामामध्ये. इथं शरीर हे सौंदर्यपूर्ण सुडौल होत असतं. आणि इतर व्यायामामध्ये शरीराला कुठेतरी मग एखाद्याचे मोठं पोट सुटलेलं, मोठं कुठेतरी असं होत असतं. आपण पाहिलं
पैलवानांचे मोठे पोट होत असतात पुढे, नंतर कुठेतरी त्याचे मांस सुटत असतं वगैरे वगैरे. तसा इथं खोलवर परिणाम होत असतो. एवढंच काय, वीर्यरक्षण होत असतं, वीर्यासंबंधी नियंत्रण केले जात नाही. एवढंच काय, मानसिक बौद्धिक परिणाम हा योगिक व्यायामानं होत असतो. भावनिक परिणाम होत असतो. भावनेवर नियंत्रण जे आहे हे नियंत्रण येत असतं योगिक व्यायामांचे. इतर व्यायामांनी भावनिक नियंत्रण आपण बऱ्याच वेळा म्हणतो काय, त्याचा पैलवानी बेजा आहे. अर्थात ते हुशारच लोक असतात, पण हे समाजामध्ये लौकिकामध्ये हे असं प्रचलित आहे की त्याचा परिणाम तो आहे काय, पैलवानी बेजा आहे. तसं इथं बौद्धिक क्षमता वाढत असते, बुद्धिमत्ता वाढत आहे, हेही खरं आहे. म्हणजे इथं रोग निवारण्यावरती चांगला परिणाम होतो. मग रोग निवारण करता येतात. इथं निश्चितपणे रोग निवारण इतर व्यायामाने करता येत नाही. हा फरक लक्षात. बौद्धिक विकास होतो, मानसिक विकास होतो, आत्मविश्वास वाढतो. इतर व्यायामामध्ये असं संचय शक्ती म्हणूया याला, असा परिणाम हा होत नाही. संकल्पशक्ती म्हणूया. इथं या योगिक व्यायामामध्ये एक संकल्पशक्ती वाढते. मला हे करायचं आहे, ध्येय काही गाठायचं आहे. तसं इथं संकल्पशक्ती जी आहे ही संकल्पशक्ती वाढत नाही. इथं संयम वाढतो, तिथं संयम वाढत नाही. हा एक महत्त्वाचा भाग आहे. नंतर यामध्ये योगिक व्यायामामध्ये एक अंतर्मुक्त आहेत आणि इथं बहिर्मुक्त आहेत. योग साधनेला अंतर्मुक्ता महत्त्वाची आहे. आपण माहीत आहे आपल्याला की 2 प्रकारची व्यक्तिमत्व असतात, एक बहिर्मुख व्यक्तिमत्व आणि एक अंतर्मुख व्यक्तिमत्व. अंतर्मुख व्यक्तिमत्वाला एक क्रिएटिव्हिटी असते, तो स्वतःसंबंधी जास्त विचार करतो, स्वतः अंतर्मुख होतो, आत्मपरीक्षण करतो. इतर व्यायामाचा माणूस स्वतः अंतर्मुख होऊ शकत नाही, तो आपल्यावरून दुसऱ्याचा विचार करत असतो, तो बहिर्मुख असतो, त्याचं बाहेरच लक्ष असतं, इतरांचे दोष काढण्यातच लक्ष असतं. तसं इतर आपल्यावरून जग आपण ओळखत असतो. इथं हे महत्त्वाचं आहे. इथं थकवा येत नाही योगिक व्यायामामध्ये, इतर व्यायामामध्ये थकवा येत असतो. हा एक महत्त्वाचा फरक आहे. इथं कमीत कमी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा व्यय योगिक व्यायामामध्ये होत असतो. इतर व्यायामामध्ये जास्तीत जास्त शारीरिक शक्तीचा व्यय होतो. इतर श्वसन वाढतं, रक्ताभिसरण वाढतं, हृदयाची गती वाढते, श्वसनाची गती वाढते. तसं इथं होत नाही. मग आणखी एक महत्त्वाचा फरक आहे, हठयोगानं तर म्हटलेलंच आहे की इथं बालकापासून वृद्धापर्यंत कुणीही माणूस योगाचा अधिकारी होऊ शकतो, योगिक व्यायामाचा अधिकार होऊ शकतो अधिकारी. तसं आता तुम्ही एक 40-50 वय झालं तिथपर्यंत कराल. एकदा वय वाढलं तसं तुम्हाला इतर व्यायाम करता येणार नाही. इथं मात्र बालकापासून तर वृद्धापर्यंत 70 वर्षाच्या, मी 77चा आहे, तर मी चांगली आसनं करू शकतो. मी शीर्षासनाचा अर्धा तासाचं रेकॉर्ड केलेलं आहे. आणि नंतर आधी तर मी एक अवघड आसनं करतो, नंतर पुढे तीही कमी होत चालली. आता चांगल्या प्रकारची आसनं करतो. हे एक महत्त्वाचं म्हणजे रोगीपासून तर अगदी बालकापासून वृद्धापर्यंत सगळे योगिक व्यायामाचे अधिकारी आहेत. इतर वय झालं की आता जवळजवळ 40-50 नंतर इतर व्यायाम करता येणार नाही. रिटायर होण्याचीच ती वेळ असते. इथं कमीत कमी जागा लागते. इथं मात्र जास्तीत जास्त जागा, मैदान लागत असेल, इतर व्यायामशाळा लागत असेल, वगैरे लागत असते. म्हणजे यात्रा स्टेशन वगैरे सुद्धा तुम्ही एकटे काही करू. मी रेल्वे स्टेशनावर व्यायाम केलेले आहे भुसावळच्या.
तर इथं म्हणजे यात्रा वगैरे अशा ठिकाणी करता येणार नाही, ही गोष्ट. आणि महत्त्वाचं आणखी सांगतो तुम्हाला, योगिक व्यायामाने आपली क्रिएटिव्हिटी वाढते. ध्यानाने, योगिक व्यायाम म्हणूया, प्राणायामाने क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमची सर्जनशीलता, तुम्ही नवनिर्मिती करू शकतात, याला कारण अंतर्मुखता. आणि इतर व्यायामाने तुम्ही सर्जनशील होऊ शकाल का, क्रिएटिव्हिटी होईल का तुमच्याने, असं काही गॅरंटी नाही. आता तुम्ही म्हणायला उदाहरण काय, मी माझंच सांगतो तुम्हाला. माझ्या जीवनामध्ये मी कधीही घराण्याची वारसा किंवा मला परंपरा नाही. माझ्या जीवनामध्ये ध्यान आणि योगिक व्यायामाने कविता आली. मी चांगल्यापैकी कविता करू लागला. आजसुद्धा मला एका कवी संमेलनामध्ये भाग घ्यायचा होता, पण इकडे लेक्चर असल्यामुळे मी याला प्राधान्य दिलं, तिकडे न जाता इथं आलो. हे मत म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणजे जो तुम्ही आत्मशोध जो आहे, म्हणजे स्वतःचा शोध घेता येतं आणि तिथं काहीतरी आपल्याला सापडतं. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातली ती क्रिएटिव्हिटी असेल, त्या क्षेत्राचं ज्ञान तुम्ही डेव्हलप करू शकता, त्या क्षेत्रातलं नवनिर्मिती करू शकता, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नवीन संशोधन करू शकता. असा जो फरक आहे योगिक व्यायाम आणि शारीरिक व्यायाम याच्यामध्ये फरक आहे. म्हणून याचं मूल्य जे आहे हे या व्याख्यानावरून, या विवेचनावरून, या काही स्वतःच्या अनुभवावरून आपल्या लक्षात आलेलंच असेल. आणखी एक लक्षात घ्यायला पाहिजे की इतर आपण बघा चित्र पाहतो आणि चांगले डेमो पाहतो, स्पर्धा पाहतो, आणि मग आपल्याला वाटतं हे तर भयानकच आहे, हे मला जमेल का. मग इथंच आपलं मग नवीन नवशिक्यांची, नवीन पाहणाऱ्याची घाबरगुंडी, हे मला जमणार नाही, असं प्रत्येकाचं थोडी धारणा बनून जाते. आणि म्हणून नाट टाकून देतात की हे एवढं अवघड प्रकार, उच्चिकासन, शीर्षासनातले काही प्रकार किंवा असे काही अवघड आसनं आहे, तुम्हाला ते माहिती आहे, पुढे मी उल्लेख करतोच आहे. तर हे जे आहे हे आपण सर्वसाधारण नवीन माणसं घाबरतात. पण आसनं नवीन साधकाने, नवीन अगदी ज्यांना उतरायचं आहे त्यांच्यासाठी सोपा प्रकार सांगतो तुम्हाला. हे बघा, आपलं शरीर जे आहे हे शरीर कसं किती प्रकारे घेतात. स्टँडिंग, शरीर उभ्याने, उभ्याची कोणती आसनं, ताडासन वगैरे हे एक, आणि त्याच्यात वृश्चिकासन पण आलं. म्हणजे जी उभ्याची आहे, तुमच्याही नजरेत असतील काही, त्याच्यातला 1-2 झाला, हा एक ग्रुप आपला. म्हणजे सोपी म्हणजे ताडासन नाही जमलं तर साधारण करता येतं स्टँडिंग. आता फारच ताडासारखं जमते, नाही तर उभं तरी राहत आहे. त्याच्यातली 1-2 हा एक पा. शरीर फॉरवर्ड बेंडमध्ये घेता येतं, म्हणजे पुढच्या वाकात घेता येतं. आता पुढच्या वाकाची माहिती आहे, पश्चिमोत्तानासन आहे, हस्तपादासन आहे, काही अवघड प्रकारे पाहिलेले आहेत तुम्ही, जानुशिरासन आहे. त्याच्यातले 1-2 जे सोपे वाटते ते. आणि आसनाचं एक लक्षात घ्यायचं की एकदम अंतिम स्थितीला आसनं आपल्या करता येतीलच असं नाही. सुरुवातीला तुम्हाला